जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वडगाव कोल्हाटी बजाजनगर परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात अधिकृत युती नसताना देखील शिंदे गटाच्या उमेदवारांकडून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे फोटो वापरून प्रचार केला जात असल्याचा गंभीर आरोप भाजप पुरस्कृत लोकप्रिय उमेदवारांनी केला आहे। भाजप 2-4 दिवसाच्या घडामोडीनंतर सगळ्या बजाजनगर वडगाववासियांना माहिती आहे युती झाली कुठली त्याच्यात काय काय घडामोडी झाली सगळ्यांना माहिती आहे। पण शिंदे गटाचे उमेदवार युतीचा फोटो वापरून त्यांची पक्षाची किंवा स्वतःची लाचारी झाल्यासारखं दाखवत आहे। आमची विनंती की बाबा जर युती नाही आहे तर आम्ही आमच्या नेत्याचे फोटो वापरतो, तुम्ही तुमच्या नेत्याचे फोटो वापरा। तुमच्या नेत्यावर तुमचा विश्वास नसेल म्हणून तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या नेत्याचे फोटो वापरताय। तुम्ही बजाजनगरच्या सर्व नागरिकांना वडगावच्या नागरिकांना आव्हान करतो, भारतीय जनता पार्टीचे पुरस्कृत आम्ही 3 उमेदवार आहोत। आम्ही कमळ ह्या चिन्हाच्या ऐवजी फक्त नारळ आणि कपेशी हे आम्हाला B.Pharm लेट भेटल्यामुळं युती तुटल्यामुळं ही निशाणी मिळाली आहे। मी सगळ्याला आव्हान करतो की यांच्या खोट्यापणाला बळी पडू नका, कारण सर्व नेते इथे येऊन प्रचार करणार आहेत, सभा होणार आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे आम्ही 3 उमेदवार असं अधिकृत घोषित केलं आहे।